गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. मुकुटावरी स्तबक ठाई ठाई पूजाबंद अनेक कंठी रुळताती अलौकिक माळा दंड. मुकुटावर फुलांचे गुच्छ खोवलेले आहेत व ठिकठिकाणी अनेक प्रकारच्या पूजा बांधल्या आहेत. गळ्यात अनेक दिव्य फुलांचे हार रुळताना दिसत आहेत. आणि हे सर्व का रुळत आहेत की जिथं या सर्व शक्ती त्यांच्या शीण घालू शकतील असं त्याला दिसतंय. काय वेगळं काय समजायला जरा अवघड जाणार आहे. म्हणजे मिस करतोय मला वाटतं समजलं असेल पण तरी बरोबर ना. म्हणजे मला समजल्यासारखं वाटते म्हणजे तुम्हालाही वाटत असेल असं म्हणतो. स्वर्गे सूर्य तेज वेढिले जैसे पंधरेने मेरुते मढिले तैसे नितंबावरी गाडिले पितांबर झळके. जणू स्वर्गाने सूर्याचे तेज वेढल्याप्रमाणे किंवा सोन्याने मेरू पर्वताला बनविल्याप्रमाणे भगवंताच्या कमरेभोवती घट्ट नेसलेला पिवळा पितांबर झळकत होता. स्वर्गाने सूर्याचे तेज वेढल्याप्रमाणे किंवा सोन्याने मेरू पर्वताला मळविल्याप्रमाणे कम्प्लीट त्याचा जो पितांबर जो होता कमरेभोवती घट्ट नेसलेला पिवळा पितांबर त्याप्रमाणे झळकत होता. श्री महादेव कापुरे उठिला का कैलास पारदे डवरिला नाना क्षीरोदके पांघरविला शिरार्णव दैसा. म्हणजे धवलवर्ण महादेवाला कापराची उटी लावावी किंवा कैलास पर्वताला पाऱ्याचा लेप लावावा अथवा क्षीर समुद्राला दुग्धरूपी उदकाचेच पांघरण घालावे. म्हणजे एवढं शुभ्रता विशुद्ध सात्विकता म्हणतो ना मी तुम्हाला ती ही त्रिगुणातीत अवस्था ही इथं दाखवायचा प्रयत्न केलाय त्यांनी विविध उदाहरणं देऊन लक्षात. आणि त्याच्यासाठी काय वापरलंय धवलवर्ण महादेवाला. धवलवर्ण म्हणले महादेवाला. आपण महादेव काय समजतो निळा बरोबर आहे की नाही. नीलकंठ कंठ निळा पण बाकीचा आपण तसाच रंगवतो परत निळाच आहे की नाही. पण महादेवाचा खरं धवलवर्ण आहे. कारण गुरु गीतेमध्ये आपण जर वाचलं असेल तर त्याच्यामध्ये शुद्ध स्फटिक स्वरूप म्हटलेलं आहे त्यांना. शुद्ध स्फटिक स्वरूप म्हणून गुरुतत्वाची जाणीव जी आहे ती स्फटिकाच्या स्वरूपातली आहे. तो प्रकाश स्फटिकासारखा आहे, शुभ्र आहे, धवल आहे असं म्हणताय. कापराची उटी लावावी किंवा कैलास पर्वताला पाऱ्याचा लेप लावावा. कैलास पर्वतावरती कम्प्लीट पारा लावावा. आता कैलास मी काही पाहिला नाही. आपण आपलं म्हातोबाला किंवा पर्वतीला लावून भाऊ पाऱ्याचा लेप तसं लक्षात तसं आहे. परंतु पाऱ्याचा लेप म्हणतात. पारा आणि बर्फात फरक आहे. पाऱ्यामधली जी चकचकीतपणा मेटॅलिकनेस जो आहे की नाही तो मेटॅलिक आहे. म्हणून त्या कलर मध्ये मेटॅलिक पण आहे, चकचकीत आहे आणि परावर्तित करण्याची ताकद ही जास्त वेगळ्या प्रकारची असते त्याच्यामध्ये. एनिवे एवढ्या डिटेल मध्ये जाण्याची काही गरज नाही वस्तुता आपल्याला. पण ठीक आहे. पारदे डवरिला म्हणून नाना क्षीरोदके पांघरविला शिरार्णव दैसा. अथवा क्षीर समुद्राला दुग्धरूपी उदकाचेच पांघरून घालावे. क्षीर समुद्र आहे त्याला संपूर्ण दूधच त्याच्यावरती टाकावे अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे. कारण क्षीर समुद्र म्हटल्यावर खरंच दुग्धरूपी येणार असतो. म्हणजे इट इज वन अँड द सेम थिंग. एनिवे किंवा
जैसी चंद्रमयाची घडी उपलविली, मग गगना करवी बुंती घेवविली, तैसी चंदन पिंजरी देखिली सर्वांगी ते. किंवा ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून त्याचे पांघरुण आकाशाकडून घेवावे. चंद्राला कम्प्लीट उकलवायचं. आम्हाला इंजिनिअरिंग मध्ये असायचं की कुठलाही जो फॉर्म आहे, आता राऊंड फॉर्म आहे तर तो उकलवायचा. पिरॅमिड फॉर्म असतो, लक्षात असेल तुम्हाला एखादा, तर पिरॅमिड फॉर्म उकलवायचा, ड्रॉइंग बोर्ड वरती उकलून दाखवायचा. म्हणजे पिरॅमिड कसा 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 उकलत जातो ते, तसं चंद्राला उकलवायचं असं ते म्हणतात. उकलविला आणि ती घडी उकलून त्याचे पांघरुण आकाशाकडून घेवावे. त्याप्रमाणे मग गगनाकरवी बुंती घेवावी, तैसी चंदन पिंजरी देखिली सर्वांगी तेने. त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सर्वांगावर शुभ्र चंदनाची उटी लावलेली पाहिली. म्हणजे आता चंदनाची उटी आणि शुभ्र असं कॉम्बिनेशन केलंय त्यांनी. चंदन म्हणलं की आपल्या रंगात चंदनाचा रंग येतो आहे की नाही, तर तो रंग वेगळा, पण इथं चंदनाचीच उटी पण शुभ्र असं. थोडक्यात काय, शुभ्रता ही सत्वगुणाची जाणीव दाखवते. लक्षात आलं का? तुम्ही कलरफुल ड्रेस वगैरे घातले की ऑटोमॅटिकली तुमच्या व्यक्तिमत्वामधला फरक हा एकदम दिसतो आहे की नाही. आणि तो कसा दिसतो, आता मी पांढरे घातले म्हणून समजा असं काय म्हणू नका. मी कलरफुल घालतो असं काही नाही का, भाडेकराची घालतो ना आपण चांगल्या साड्या वगैरे, हा काय प्रॉब्लेम नाही. तर त्यांनी पांढरी साडी घातली असेल नाही तर बसाड्या मॅडम रागवायच्या वगैरे. काय असतंय आपल्यामधल्या ज्या हे असतात, बेसिकली सत्वगुण हा विरक्ती दाखवतो, लक्षात घ्या. आणि सत्वगुण हा जसा वाढत जातो तसा शुभ्रता, व्यक्तिमत्वातली शुभ्रता वाढत जाते. त्याची आवडही शुभ्र व्हायला लागते, कारण ती शिवतत्वाची ओढ आहे. लक्षात आलं. म्हणून हळूहळू का होईना आपल्याला पांढऱ्या वस्त्राकडे जावं लागतंय. लक्षात आलं ना. हा म्हणजे ते जावं लागतं, कारण आतून वैराग्य यावं लागतं. हो, प्रश्न काय आहे, वैराग्य हे आतून यावं लागतंय. आणि ते वैराग्य मग इतकं येतं नंतर की मग त्याचं भानही राहत नाही, असं व्हावं लागतं ना. म्हणून हे जे विविध संत मंडळी दिसतात, आता समाज कार्यात असणारी संत मंडळी हे तसे राहत नाहीत. म्हणजे त्याला ज्ञानी संत आपण म्हटलं जातो, ज्यांना ज्ञान द्यायचं असतं, त्यांची मिशनच ज्ञान देण्याची आहे. गजानन महाराज काही हे ज्ञान देण्यासाठी आलेले नव्हते, साईबाबा हे काही ज्ञान देण्यासाठी आलेले नव्हते, लक्षात ठेवा. गोंदलेगाववर महाराज ज्ञान देण्यासाठी आले होते, मग ते आपल्या संसारिक लोकांसारखेच राहत होते, बरोबर आहे की नाही. अक्कलकोट महाराज हे काही ज्ञान देण्यासाठी आले नव्हते, ते ज्ञानी संत होते पण ज्ञान देण्यासाठी आले नव्हते. हा फरक आहे ना याच्यामध्ये. हे राग येऊन देऊ नका अक्कलकोट महाराजांचं नाव घेतल्याने, परंतु अक्कलकोट महाराज त्यांच्या जाणीवेमध्ये श्रेष्ठच होते. हो, परंतु त्यांनी एखाद्याचा सांसारिक लोक इतकी काही अडचणीमध्ये असतात की त्यांच्या समोर काहीतरी मार्गाला लावण्यासाठी, काही उदाहरणं तयार करण्यासाठी का होईना, आणि गतजन्मी मधले त्यांचे काही पुण्यकर्म असतात, त्या लोकांनाच ते जवळ करतात आणि त्यांचा उद्धार करून मोकळे होतात, की जेणेकरून हा धर्म, अध्यात्म धर्म, लक्षात आलं, हा टिकला पाहिजे. आणि अध्यात्म धर्माचं नागरिकत्व स्वीकारलं तर पाहिजे ना लोकांनी. लक्षात आलं का? अध्यात्म धर्माचं नागरिकत्व स्वीकारलं पाहिजे. भारताचं नागरिकत्व घ्या, मिळेल न मिळेल हा विषय खूप वेगळा आहे, लक्षात घ्या. त्याच्यासाठी किती तडफड चालली बघा. म्हणजे एका सात्विक देशाच्या सात्विक जाणीवेत राहण्यासाठी सुद्धा एवढा विरोध आहे.
तर अध्यात्म किती लांब राहिलं. अध्यात्माचं नागरिकत्व काय एवढं सोपं वाटलं काय. आणि तिथं तर असे घडले लठ्ठ बसलेले आहे की तुम्ही म्हणता नाही घ्यायचं असं तर असं, नाही तर जावं सोडून मारा इथं प्रपंचात ना. दे डोंट केअर, राम डझंट केअर, असे शब्द आहेत. बरोबर आहे की नाही. मग कानाखाली आवाज काढतात ते. मोदी चांगले त्या मानाने असं मला वाटतं. आहे की नाही, परिस्थिती आहे की नाही. म्हणजे आपलं खरं नागरिकत्व काय आहे. अरे तू बाबा रे, तू आत्मा आहेस. तू आत्म्याच्या जाणीवेत जायला पाहिजेस ना. ते न सोडून तू काहीतरी भलतच करत बसला. आणि तुला जर हे नागरिकत्व स्वीकारलं नसेल तर जा तुझ्या गुणांनी मर, पण आमच्या देशात राहू नको. म्हणून स्वर्गात जागा नाही. जा, सप्त पाताळ बनवलेत त्याच्यासाठी. बघा कशा कल्पना आहेत या. म्हणजे तुम्ही आधुनिक याच्या जरी लावल्या तरी सुद्धा असंच आहे. एवढं कठोर नियती आहे. हा, तुम्हाला वाटतं देव खूप कृपाळू आहे, देव कृपाळू आहे, पण नियती खळा बांगड्या फोडते अंगावरती. आपल्या काय फिकीर करत नाही. आहे की नाही. करते का काही फिकीर. कोणाचीच करत नाही. धरलं की धरलं, सोडतच नाही त्यांना. बसा रडत. हे नाही, चला. म्हणून आपण त्याचं नागरिकत्व घ्यावं. बरोबर आहे की नाही. म्हणून उस वक्त जल्दी आना हे म्हणावं लागतं. पण त्याच्यासाठी अगोदर जन्मभर ते म्हणावं लागतं त्याचं नाव. आहे की नाही. म्हणून जो सुखमे सुमिरन करे दुःख काय को होय, असं म्हटलं जातं. त्याची कारण ती आहेत. दुःख म्हणजे दुःख होईलही, परंतु ती दुःखाच्या जाणीवेच्या पलीकडेच तो गेलेला असतो. म्हणजे ते दुःख सुद्धा सुखासारखंच वाटतं. येऊ ते, जाऊ दे, त्यानिमित्ताने मरून तरी जाऊ. चंदनाची उटी लावलेली पाहिली, सर्वांगावर शुभ्र चंदनाची उटी लावलेली पाहिली. शुभ्रता, म्हणून ही जी शुभ्रता आहे ही सात्विक जाणीवेची आहे. आणि अज्ञानग्रस्तता जी असते, म्हणून एक प्रकारे मी जे याच्यात ना आलं ते कशात ना, वैराग्य. वैराग्याच्या जाणीवेत नाही. कारण तिथं सुख, म्हणजे याचा अर्थ दुःख नसतं का. दुःख असतं, परंतु त्या दुःखाला सुद्धा सुखाच्या जाणीवेतनं घेणं. शरीराला त्रास होणारच आहे ना. असे खूप आपल्यासारख्या लोकांचे सुद्धा असे अनुभव असतात. आपण काय नाही म्हणू शकत नाही त्याच्यात. आपल्याला समजा काही सर्जरी असते किंवा काही कुठल्या प्रकारचे त्रास असतात, आपण सहन करतोच. बरोबर आहे. पण काही काही घटना अशाही घडतात की मी कसा याच्यातनं बाहेर पडलो हेच मला कळत नाही. म्हणजे याचा अर्थ त्या दुःख वेदना झालेल्या नसतात का. झालेल्या असतात, नक्की झालेल्या असतात, पण आपण त्यातनं बाहेर पडत असतो. ही अनुभव सुद्धा फार महत्वाचा असतो, लक्षात घ्या. म्हणजे या सर्व अनुभवातनच आपल्याला शिकत जावं लागणार आहे. कारण प्रारब्ध बदलायचं नाहीये, संचित बदलायचंय, जे बीजात आहे. अजून अनेक जन्मांच्या रेट्यातनं आलेलं बीज. म्हणून अध्यात्म काय करतं, तू जन्म घेतलायस ना या इच्छा वासनांसाठी, मग त्या भोगून तू पूर्ण कर. भोगायलाच लागणार आहे तुला, नो अल्टरनेटिव्ह फॉर दॅट. कारण ते प्रकृतीच्या गाठडीतच आलेलं आहे. पण प्रकृतीने एक मार्ग असा दिलेला आहे तुम्हाला, ईश्वराची कृपा म्हणतो ना आपण, की तू हे जीवन जर त्याच्या स्वाधीन केलंस किंवा त्याच्या जाणीवेतून जगलास तर मात्र तुझं संचित सुद्धा बदलून जाईल. म्हणजे संचित निघून जाईल आणि मग जे बीज राहतं ते बीज फक्त आत्मबीजच शिल्लक राहतं. म्हणजेच काय झालं, जीवात्म्याचा आत्म्यात परिवर्तन झालं. केव्हा होतं ते पूर्ण, जेव्हा आपण मरतो त्यावेळेला प्रारब्ध भोगून कंप्लीट होतं. आणि त्यावेळेला जीवात्मा आणि आत्मा या एकाच जाणीवेतून पुढे सरकतात. तो देहा पाठी मजसी एक जीव. त्याचा अर्थ असा आहे.
नाही तर काय होतं की आपण मरताना कळतं की तो आत्मा, आपल्यातलं चैतन्य, ती शक्ती आणि तो ईश्वर आपल्यापासून चाललाय, निघून चाललाय आणि मी शरीरात वासनेत अडकलेला आहे हे जाणवतं. कारण शरीर मला सोडवत नाहीये, माझ्या जाणीवांना ते सोडवत नाहीये. मग तो जो आहे तो यम म्हणजेच ती जी दुसरी शक्ती आहे ती त्याला कंपल्सरी शरीर सोडायला लावते. लक्षात घ्या, याला मरण म्हटलेलं आहे, आपण म्हणतो ते. आणि ती जेव्हा सोडायला लावते तेव्हा मग या जाणीवांचा जो पुंज तयार होतो इच्छा वासनांचा, त्याला आपण जीवात्मा असं म्हणतो, जो त्यांनी आत्म्याच्या जाणीवेत गेलाच नाही. रेमनंट, रेसिड्युअल असं म्हणू आपण त्याला. लक्षात, तो रिटेन झाला, इच्छा वासनांमुळे रिटर्न झाला. त्याला दिसत होतं मरताना की अरे ते चाललंय निघून, मी चाललोय निघून, परंतु त्या इच्छा वासना सतत अडकवत राहतात. म्हणून त्याच्यासाठी ते उदाहरण दिले बघा की सापाच्या तोंडामध्ये बेडूक धरलेला आहे त्यांनी. तुम्ही चित्रे पाहिलं असेल एखाद्या वेळा. आणि त्या बेडकाच्या तिथं एक माशी रेंगाळताना दिसते. तो बेडूक त्या लांब जीभ करून त्या माशीला खायचा प्रयत्न करतो. केवढी वासना आहे, हा बेटा स्वतः मरतो इथं. म्हणून पांढरी साडी घालायची. पुढच्या वेळेला गमतीचा भाग आहे. परंतु हे का असं आहे, तर हे अध्यात्म असं शिकावं लागणार ना आपल्याला. तुम्ही मला सांगा, नाही तर आपण अध्यात्म कसं शिकणार. आणि हे जीवनाशी रिलेटेड होतं ना, आणि हे विश्वरूपातनं कळतंय ना आपल्याला. म्हणून या पांढरेपणाला सुद्धा एवढं धवल चारित्र्य, धवल आपल्या जाणीवा, सात्विक जाणीवा, आणि त्या विशुद्ध सात्विकतेत परावत. तेव्हा कुठं मग तो क्षीरसागरावरती परत दूध पसरल्यासारखं दिसणार आहे. मग आपल्या मधल्या कैलासावरती तो पारद पूर्णपणे पसरलेला दिसणार आहे. कारण ते सर्व आतमध्येच आहे. ते हरिद्वार पण आतमध्येच आहे, ते बद्रीनाथ पण आतमध्येच आहे, ते केदारनाथ पण आतमध्येच आहे, आणि तो शिव पण आतमध्येच आहे. फक्त त्या अद्वैताच्या जाणीवेतून ते उन्मेष तयार करावे लागणार. फार महत्वाचे. तुम्ही छान गाणी गाता त्याच्यामुळे, आहे की नाही. ते आळवणी त्याच्यासाठी आहे ना, ती त्याच्यासाठी आळवणी त्याच्या. एनिवे, तर मला फार आवडलं. ते सुंदरच आहे, ते आळवणी खूप सुंदर आहे ते गाव. चलो, जेणे स्वप्रकाशा कांती चढे, ब्रह्मानंदाचा निदाद मोडे, जयाचेनी सौरभे जीवित जोडे वेदवतीये. ज्या दिव्य सुगंध युक्त चंदनाच्या उटीने सच्चिदानंद रूप भगवंताच्या स्वप्रकाश रूप चिन्मय देहालाही विशेष कांती प्राप्त होऊन शोभा येते, व ब्रह्मानंदाचाच विग्रह अशा भगवंताचा ग्रीष्म ऋतूतही तापही नाहीसा होतो, व ज्याच्या दिव्य सुगंधामुळे चित्त वेदक गुणालाही आयुष्य लाभते. ज्या दिव्य सुगंधयुक्त चंदनाच्या उटीने. आता ही दिव्य सुगंध कुठलं चंदनाचं उठ आहे? पांढरं आहे. पांढरं चंदन घेतलं ना, बरोबर आहे की नाही. हा, ते दिव्य चंदन म्हटलंय. म्हणजे एवढ्या विशुद्ध सात्विकतेच्या जाणीवेवरची सर्व सुगंधयुक्त आनंददायी जाणीव चंदनाचे सच्चिदानंद रूप भगवंताच्या स्वप्रकाश रूप चिन्मय देहालाही. त्याच स्वतःच देह कसा आहे? चिन्मय आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम म्हणतो आपण. ते चिन्मय रूप आहे, आनंददायी आहे. चित्त आणि आनंद यांच्या साकल्याने भरलेलं असं ते स्वरूप आहे त्याचं. आणि त्याच्यावरती हा जो
विशुद्ध सात्विकतेचा लेप दिलेला आहे, सुगंधी लेप दिलेला आहे. त्याचा स्वप्रकाश रूप चिन्मय देहालाही त्याच्यामुळे एक विशेष कांतीची प्रभा चढलेली आहे असं म्हणून पाहिजे असेल. म्हणून ही जी प्रभा आहे, ही प्रभा त्याच्या त्या विशुद्ध सात्विकतेच्या जाणीवेतून आलेली प्रभा आहे, लक्षात ठेवा. पण चिन्मय स्वरूप आतमध्ये आहेच, म्हणून प्रभेचा अर्थ कळला पाहिजे. तुमचं नाव आहे ना प्रभा काहीतरी, हा. तर ही जी प्रभा आहे, ही प्रभा कशी असते, यांच्यासारखीच असते असं म्हणू. म्हणजे कसं की सूर्योदय व्हायच्या अगोदर, सूर्योदय व्हायच्या अगोदर तांबडं फुटलेलं असतं, बरोबर आहे की नाही. आपल्या इथं तांबडं फुटतं, ईश्वर दिसायला लागतं की पांढरं फुटतं. हा, अरे का लक्षात. तिथं सांगावं लागत नाही, कारण मी ब्रह्म आहे हे झालेलंच असतंय तिथं, लक्षात आलं. पण हे जे तांबडं फुटतं ना, अज्ञानातनं तांबडं फुटतंय बघा. हे फुटणारं तांबडं आहे ना, त्या काळाला प्रभा म्हटलेलं आहे. ती प्रभा, आणि ती प्रभा प्रत्येकाच्या कानात जाऊन सांगत असते की उठ. फक्त माणसाच्याच नाही, प्रत्येक जीव जंतूच्या कानात जाऊन सांगत असते उठ आणि समजून घे तू ब्रह्म आहेस. रोज सांगते. रोज सकाळी उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटतं बघा. रोज सकाळी उठल्यावर सत्वगुणाची जाणीव असते आपल्यामध्ये. कुठलाही पशु पक्षी सकाळी उठल्या उठल्या कुठल्याही प्राण्याला मारत नाही, माणसंच मारत असत. म्हणून ही जी सात्विक जाणीव जी आहे, ही प्रभेची आपल्याला मिळणारी देणगी आहे, लक्षात आलं का. त्यामुळे यांनाही नमस्कार करत जाणं. अशी प्रभा आहे. प्रभेचा अर्थ खूप वेगळा आहे, म्हणून त्याला उषप्रभा म्हणतो, आहे की नाही. उषप्रभा आहे. मी एक लेख दिला एका पुस्तकामध्ये, 4-5 पानाचा लेख आहे तो. म्हणजे काय कथा म्हणा किंवा एक साधनेचा स्वरूप, साधनेशी संवाद साधनेशी म्हणून, त्याच्यामध्ये मी हे सर्व वर्णन केलेलं आहे. प्रभा आणि तिचं स्वरूप आणि साधनेशी कसा संवाद चालतो. मग ती पहिला संवाद जो सुरू होतो या प्रभेपासून सुरुवात होतो. म्हणून ही जी प्रभा आहे ना, ही प्रभा सुद्धा त्या सावित्रीची मैत्रीण असते. सावित्रीची मैत्रीण आहे प्रभा. जगावेगळे जीवन पुष्पामध्ये जर तुम्ही वाचलं असेल तर ही प्रभा जी दाखवलेली आहे प्रत्येक वेळा, ती प्रभा तिला कायम पुढे नेत असते. खूप सुंदर आहे. योगी अरविंदांनी ते प्रभेचं स्वरूप जे मांडलेलं आहे ना, ते खूप छान मांडलेलं आहे. एनिवे, म्हणून पुढे सरकू जरा. म्हणून ग्रीष्म ऋतूतही कुठे गेला तर विशेष कांती प्राप्त होऊन शोभा येते व ब्रह्मानंदाचाच विग्रह अशा ब्रह्मानंदाचाच विग्रह अशा भगवंताचा, असं म्हटलेलं आहे त्यांनी. ग्रीष्म ऋतूतही ऋतूतील तापही नाहीसा होतो व ज्याच्या दिव्य सुगंधामुळे चित्त वेदक गुणालाही आयुष्य लाभते. आता हे कसं विचित्र आहे बघा. हे मी का आता वेळ जातो जरा आपला, कारण ह्या प्रत्येक कल्पनेच्या पाठीमागे खूप पूर्णार्थ दडलेला आहे. आता हा जो शब्द वापरला ना, ब्रह्मानंदाचाच विग्रह. आता ब्रह्मान आपण पाहिलं, त्यांनी शब्द काय वापरला होता, सच्चिदानंद रूप भगवंताच्या चिन्मय देहालाही. चिन्मय म्हणजे चित्त आणि आनंद यांचं एकत्रीकरण आहे. परंतु हा जेव्हा एक प्रकारचा एकत्रितपणा होता त्याचा विग्रह झाला, म्हणजे चित्त वेगळं झालं आणि आनंद वेगळा झाला. आनंद वेगळा झाल्यामुळे चित्त वेगळी पडली आणि ती अपरा झाली.
लक्षात आहे का काय म्हणतोय ते? चित शक्ती अपरा झाली. शक्ती ती म्हणजे ज्याला आपण गुणमाया म्हणून, लक्षात, ती अपरा. त्याच्यानंतर ती गुणक्षोभिणी माया, अपरेचं अजून खालचं स्वरूप. पण शक्ती स्वरूप तिचं स्वरूप आहे सगळं हे. आणि ही जी अपरा झालेली आहे त्याच्यामुळे काय झालं, भगवंताच्या ग्रीष्म ऋतूला सुरुवात होते. ग्रीष्म म्हणजे ती वेगळी झाल्यामुळे ईश्वर तिच्यापासून वेगळा झाला आणि त्याचा ग्रीष्म ऋतू सुरू झाला असं म्हणतात ते. ग्रीष्म ऋतूला सुरुवात झाली त्याच्या, कारण ईश्वरापासून त्याची शक्ती वेगळी झाली. लक्षात घ्या, म्हणजे एक प्रकारचा त्याच्यामधला विशुद्ध सात्विकतेमधून पुढचे त्रिगुण निर्माण व्हायला लागले. म्हणून त्याच्या विशुद्ध सात्विकतेच्या शांतीमधून तो अशांतीमध्ये जायला लागला असं म्हणू पाहिजे असेल. कारण पुढे दिलेलं आहे ग्रीष्म ऋतूतील तापही नाहीसा होतो. म्हणून हा ताप जो तयार झालेला आहे ती चित वेगळी झाली आणि ते त्रिगुण वेगळे झाले विशुद्ध सात्विकतेतनं. त्याच्यामुळे ईश्वराचा एक प्रकारचा काय म्हणतो आपण जो एकत्रितपणा होता तो विभागला गेला. कारण आपल्यामध्ये सुद्धा आत्मा वेगळा आहे, शक्तीचं कार्य वेगळं चालू आहे. बघा, आत्मा त्या शक्तीपासून वेगळा आहे आणि त्याच आत्म्यापासून म्हणजे तयार झालेले जे त्रिगुण आहेत सत्वरजतम, यांना काय मिळालं, त्यांना आयुष्य लाभलं. आयुष्य मिळालं ना, गुणांना आयुष्य मिळालं. विचार करा, हा विचार कसा आणणार तुम्ही? त्यांनी म्हटलंय इथं, ज्याच्या दिव्य सुगंधामुळे चित्तवेधक गुणालाही आयुष्य लागते. हे समजून घ्यायचं जर असेल आपल्याला ही उपमा, तर हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि हे अर्जुन पाहतोय. म्हणून तो जो विशुद्ध सात्विकतेतनं आलेला जो चंदनाचा लेप आहे त्याच्या आतमध्ये चित आनंद या शक्ती सच्चिदानंद स्वरूपामधल्या आहेत. पण सत मधनं चित वेगळं झालं, त्याच्यामुळे सत आणि आनंद फक्त शिल्लक राहिला. चित वेगळं झाल्यानंतर त्याच्यातनं जी विशुद्ध सात्विकता जी होती त्याच्यातनं त्रिगुण तयार झाले, सत्व रजत तम तयार झाले, ब्रह्मा विष्णू महेश तयार झाले देवतांच्या दृष्टीने त्याला. आणि त्याच्यामुळे ईश्वर सत म्हणून जो मूळ आविष्कार आहे, मूळ अस्तित्व जे आहे ते वेगळं झालं. आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा काय म्हणतो आपण त्याला उष्णता म्हणू किंवा एक उष्णता म्हणू आपण त्याला. आता दुसरा काय शब्द वापरा, दाह. दाह, दाह शब्द चांगला आहे. तो दाह तयार झाला. तो दाह सुद्धा या त्याच्या लेपामुळे थंड झाला. लक्षात आलं का? म्हणून याच्यामध्ये हे कसं सगळं परिमाण आहे हे म्हणजे विश्वरूपात आपल्याला लक्षात येतं. निर्मितीतच गणित आहे सर्व. म्हणून त्याला देवदेवता दिसल्या, विष्णू दिसले, ब्रह्मदेव दिसले, सगळ्या इंद्रापासून सर्व देवदेवता विविध अंगांवरनं त्याला दिसत होत्या. ते जे म्हटलं जातं त्याची कारण इथं सापडतील आपल्याला. म्हणून आयुष्य लाभते ज्या ते निर्लेप अनुलेप करी. ते एक दोनच वाचू फक्त मग थांबू. अनुलेप करी जे अनंग ही सर्वांगी धरी, त्या सुगंधाची थोरी कवणवानी. अलिप्त परमात्मा, बघा आता त्यांनी शब्द पुढचा हात आला बरोबर. अलिप्त परमात्मा ज्या चंदनाच्या उटीचा आपल्या अंगाला लेप करतो, स्वतः सर्वांग सुंदर असा मदनही आपल्या सर्वांगावर ज्या उटीला धारण करतो, त्या चंदनाच्या सुगंधाचे वर्णन कोण करू शकेल? म्हणून त्या चंदनाचा जो सुगंध आहे त्याचं वर्णन कोणी करू शकत नाही, परंतु अलिप्त परमात्मा असं म्हटलं आहे. आपण जे लॉजिक लावतो आहोत प्रत्येकाला, त्याला ज्ञानेश्वर महाराज कुठंतरी बरोबर आहे, हा बरोबर आहे असं सांगतायत आपल्याला लक्षात. म्हणून तो भावार्थ समजायला फार कठीण जाईल म्हणून सांगितलं.
ऐसी एक एक शृंगार शोभा पाहता अर्जुन जातसे क्षोभा देवीची देव बैसला की उभा की शयालू हे नेणवे. म्हणून अशा रीतीने विश्वरूपाची एक एक सौंदर्य शोभा पाहत असता अर्जुन अगदी भांबावून गेला. तसेच देव बसले आहेत, उभे आहेत की निजले आहेत हे त्याला काहीच कळेना. त्याला काही समजेच ना की हे देव कशा प्रकारे म्हणजे उभा आहे, बसलेला आहे. म्हणजे सर्वम खलविदम ब्रह्म या जाणीवेत तो आता येतोय बघा कसा. बाहेर दिठी उघडून पाहे तव आघवे मूर्तिमय देखत आहे. मग आता न पाहे म्हणून उगार आहे तरी आतही तैसेची. अर्जुन दृष्टी उघडून बाहेर पाहू लागला तेव्हा त्याला सर्व मूर्तिमय दिसू लागले. म्हणजे हे त्याला अंतर्गत सर्व दिसतच होतं, पण त्याची दृष्टी जेव्हा उघडून पाहिली तेव्हा त्याला ते स्वरूप सुद्धा तसंच दिसायला लागलं. आणि आत बाहेर दृष्टी उघडून पाहत नाही असे म्हणून तो डोळे मिटून स्तब्ध राहिला. तर आतही त्याला तसेच सर्व मूर्तिमय दिसू लागले. अनावर मुखे समोर देखे तया भेणे पाठी मोरा जव ठाके तव तयाहीकडे श्रीमुखे कर चरण तैसेची. म्हणजे दृष्टी समोर विश्वरूपाची कुठलं चाललंय बरं 1 मिनिट 227. हा म्हणून बाहेर दिठी उघडून पाहे तेव्हा आघवे मूर्तिमय देखत आहे. म्हणून जेव्हा बाहेर डोळे उघडून पाहतो तेव्हाही तेच स्वरूप दिसतंय आणि डोळे बंद करून घेतल्यावरही तेच स्वरूप त्याला दिसत आहे. अनावर मुखे समोर देखे तया भेणे पाठी मोरा जव ठाके तव तयाहीकडे श्रीमुखे कर चरण तैसेची. दृष्टी समोर विश्वरूपाची असंख्य विशाल मुखे पाहून भीतीने अर्जुन विश्वरूपाकडे पाठ करून उभा राहिला असता तिकडेही त्याला तशीच विश्वरूपाची असंख्य विशाल मुखे व करचरणाधिक दिसू लागले. म्हणजे पाठ करून उभा राहिला तरी ते दिसलं. म्हणजे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ही जी काही जाणीव आहे याच्यामधली ती पण तशा स्वरूपामध्ये त्याला दिसली. अहो पाहता कीर प्रतिभासे एत नवलावो काय काय असे परी न पाहताही दिसे शोज आईका. अहो दृष्टीने पाहत असताना अर्जुनाला विश्वरूप दिसावे यात काय आश्चर्य आहे. दृष्टीने पाहत असताना त्याला ते दिसावं यात आश्चर्य काही नाही. पण तो पाहत नसताना देखील त्याला विश्वरूप दिसत होते हे नवल ऐका. म्हणून स्वरूपी विश्वरूप देखिले विश्वरूपी स्वरूप सामावले स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व. म्हणजे स्वामींची 1974 साली त्यांनी देह ठेवला लक्षात घ्या. आणि भगवद्गीता कधी लिहिली आहे विचार करा. म्हणजे हा फरक जर आपण लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की स्वामी स्वरूपानंदांना अर्जुना सारखीच जाणीव कशा प्रकारे अनुभूतीत आलेली आहे. तुम्ही कसं म्हणाल हे खोट आहे म्हणून. 20व्या शतकामधल्या गोष्टी आहेत या. हे संत मंडळी म्हणजे साधी लोक नाहीयेत, खूप भयंकर आहेत लोक. आपल्याला वाटतं अर्जुन काय कृष्ण काय हो हेच आहेत आणि हीच लोक आपल्याला ते दिव्य दर्शन देऊ शकतात. हे व्यास आहेत आपले गुरु साक्षात परब्रह्म. उगाचच म्हणायचं नाही गुरु साक्षात परब्रह्म तोंडात पाठ आहे म्हणून त्यात काय अर्थ नाही. पण ते परब्रह्म आहे आणि ते मला दाखवू शकतात की माझी भक्ती तशी असणं गरजेचं आहे असं म्हणायचं आहे. त्याच्यामध्ये भाग तो आहे. म्हणून कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तयाही सकट नारायणे व्यापून घेतले. म्हणून भगवंताच्या कृपेचे करणे कसे आहे पहा. अर्जुनाचे पाहणे व न पाहणे या दोहोलाही भगवंताने व्यापून घेतलेले आहे. इतक्या प्रकारे ईश्वर निज भक्ता घेऊनी जवळी कृपा कटाक्षे कुरवाळी जेथीचा तेथे नेवो निघाली. ही जी जाणीव आहे ना ही अशा स्वरूपाची आहे. कुठं अर्जुनाला घेऊन गेलाय श्रीकृष्ण. म्हणजे आपण आपल्या बुद्धीचा पार सुद्धा लागू शकत नाही या स्थितीत अर्जुनाला घेऊन गेला. म्हणून हे फार भयंकर गणित आहे. मला वाटतं की
हा जरा सिरियस मोड होतो आणि चांगला पॉइंट आहे हा. म्हणजे आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की विश्वरूप दर्शन आणि त्याच्यासाठी आपल्याला लाभणारे तुल्यबळ गुरु कशा प्रकारचे असू शकतात आणि काय मिळतंय आपल्याला. म्हणजे अर्जुन आपण कसं होणं गरजेचं आहे हे पण आपल्याला लक्षात येईल याच्यातलं. हरिओम.